या सामन्याचे पंच गुणेश म्हात्रे, जितेंद्र जयवंत पाटील. ज्ञानेश्वर वर्सेस मंगेश असा सामना असेल. आर के मोरा वर्सेस मालवणी सामना असेल. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू आतमध्ये आलेला चेंडू कव्हर मध्ये खेळला जातोय. चेंडू आता पॉइंट डिझर मध्ये मंगेशने सिंगल कंप्लीट करून आपली एक धाव कंप्लीट करतो आणि संघाला नेऊन एक धावर चांगली सुरुवात स्टार्ट द फाउंडेशन आर के मोरा वर्सेस मालवणी. मेघनाथ म्हात्रे आणि मंगेश पाटील जबरदस्त फुल फॉर्म मध्ये यंदाच्या अंगामध्ये भरपूर या दोघांनीच भरपूर सामने जिंकवले. चांगली सुरुवात करतात दोन्ही फलंदाज. धावांचा देखील जबरदस्त पाठलाग करत असतात. चांगला चेंडू आतमध्ये आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात थोडे फसले मेघनाथ म्हात्रे. चेंडू आतमध्ये आला. हा चेंडू आता डॉट चेंडू येतोय. हा देखील सामना तुम्हाला गरमागरम मिळेल. वातावरण देखील गरम झालेलं आहे. सुरेख चेंडू अगदी पंचांच्या बाजूने चेंडू येतो. चेंडू अगदी समोर येतोय आणि या चेंडूवरती येते एक धाव. जेवणाची व्यवस्था सुरू आहे आणि ज्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे देणगी रूपाने वस्तू रूपाने तर सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. भारत प्रकाश पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. सुरेख चेंडू सुरेख सायलेज पद्धतीने चेंडू खेळून काढतो मंगेश पाटील. किती धावांचा फटका असेल मात्र हा चेंडूवरती आलेल्या त्या 2 धावा. संतोष कोळी आहेत. चेंडू उचले थोडा उशीर जातोय मात्र या मधल्या काळामध्ये 2 धावा कंप्लीट करतात मंगेश आणि मेघनाथ. आणि नक्कीच येणाऱ्या 5 शतकामध्ये कमीत कमी 55 किंवा 60 धावा आर के मोरवा घेऊन उतरलेले आहेत. बघा ते किती धावावर थांबवून ठेवतील. सुरेख चेंडू सुरेख फटका आणि पहिला ते गडी बांधतोय. मंगेशला परतावं लागेल. आर के मोरवा संघाचा जबरदस्त खेळाडू मंगेश बाद. मिथून सुंदर झेल टिपतोय. नक्कीच धन्यवाद आहे सर. मंगेशला परतावा लागेल. अगदी संस्थामध्ये मंगेश बाद होतोय. चांगली अपेक्षा होती मंगेशकडून मात्र मंगेश कमी धावा देऊन बाद झालेले आहेत करून बाद होतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन उतरलेले आहेत नरेश केशव म्हात्रे भुऱ्या शेठ यांच्या माध्यमातून देखील आर के मोरवा संघाला देखील ड्रेस देण्याचं काम त्यांच्या परिवाराने केलेलं आहे. तो नरेश म्हात्रे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. पहिला ते घडी बांधवतोय आर के मोरवा संघाचा. मंगेश पाटील बाद झालेले आहेत. सुंदर झेल टिपतो मिथून. चांगलं फिल्डिंग सजवलेलं आहे. सुरेख चेंडू अगदी समोर खेळतात. पंच थोडी बाजूला झालेले आहेत आणि या फटक्यावरती आलेल्या ती 1 धाव. 1-1 2-2 धावा सुरू आहेत मात्र विकेट देखील एक पडलेले आहे. मोठे फटक्यांची भरपूर गरज आहे आर के संघाला. येणारे 24 चेंडू अजून भरपूर चेंडू बाकी आहेत मात्र नक्कीच मोठे फटके अजून आलेले नाही आहेत. मात्र ते आल्यानंतर कमीत कमी 55 किंवा 60 धावापर्यंत आर के संघ पोहोचेल. मग तितकाच ताकदीचा हा देखील मालवणी संघ आहे. मात्र सतत संपलेलं पहिलं धाव संख्या 5 आणि गडी बाद 1. अगदी मात्र हे षटक मालवणी संघाच्या वतीने आलेले असं म्हटलं हरकत नाही आहे. असं वाटलं तर पहिल्या शतकामध्ये कमीत कमी 8 ते 9 धावा आर के संघ बनवेल. मात्र जबरदस्त गोलंदाजी ज्ञानेश्वर यांनी करतोय. आपले नक्कीच गेले कित्येक वर्षापासून सातत्याने ज्ञानेश्वर जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि नक्कीच नंबर 2चा गोलंदाज त्यांच्याकडे पॉवर आहे. मात्र पॉवर कशी आहे ते अदानी इलेक्ट्रिकमध्ये कामाला आहेत मुकदम आहेत धर्मेंद्र. आणि नक्कीच जबरदस्त वेगवान गोलंदाज असे 23 मालिकामध्ये 23 संघामध्ये असे कमी वेगवान गोलंदाज आहेत. त्याच्यामध्ये धर्मेंद्र कोहलीचं नक्कीच मी नाव घेईन.
सर्वात वेगवान गोलंदाज कोणाकडे असतील तर नक्कीच मी नाव घेईन बालकुम संघाचं. जबरदस्त त्यांच्याकडे गोलंदाज, वेगवान गोलंदाज. 22 बॅटचा चेंडू येतो, मात्र 2 धावांचा इशारा पंचांचा जितेंद्र पाटील. एक 2 धावा सुरू आहेत, मात्र आतापर्यंत एक गडी बाद करतोय. जबरदस्त गोलंदाजी चांगली सुरुवात होताना दिसते मालवणी संघाची. मालवणी कोलेवाडा वर्सेस आर के मोरवा. अंतिम सामना पहिल्या हाफमधून नक्कीच हा सामना देखील रपणटप सामना, गरमागरम ही मॅच तुम्हाला बघायला मिळेल. सुरेख यॉर्कर चेंडू होता, नक्कीच खेळताना सावधगिरी बाळगतो नरेश म्हात्रे. मात्र ही धाव असेल की नाही, मात्र कॉलबॅक करतो मेघनाथ म्हात्रे. ता म्हणून मिलिंद कोळी आहेत, मात्र हा मिलिंद चपळ खेळाडू आहे आणि कुठल्या ठिकाणी थ्रो करू शकतो तो. मात्र त्याला माहिती आहे आपल्याला कोणाला कुठला खेळाडू बाद करायचा आहे, त्याला नक्कीच जाणीव आहे. नक्की त्याच्याकडे टार्गेट कोण असेल तर मेघनाथ नक्कीच असेल. सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू आणि ते गडी बाद परतावा लागेल. मेघनाथ मात्र यांना दुसरा गडी बाद होतो आर के मोरवा संघाचा. मात्र सलामीवीर दोन्ही बाद झालेले आहेत, मेघनाथ आणि मंगेश. मात्र चांगली सलामी होताना दिसत नाही, चांगली पार्टनरशिप होताना दिसत नाही, धावा देखील येत नाहीये. याचं मुख्य कारण चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग मालवणी संघाची. आतापर्यंत 2 गडी 2 हादरे बसले आर के संघाला. नंबर 4चा फलंदाज प्रशांत म्हात्रे उर्फ बंड्या. मात्र बघायचं इथे काय होते. येणारा चेंडूवरती येणारा भरपूर चेंडू शिल्लक आहेत, येणार ओव्हरमध्ये किती धावापर्यंत आढळून ठेवतील. वाघील आणि राई जेव्हा सामना सुरू झाला तर असं वाटलं होतं 55 किंवा 60 धावा येतील. मात्र जबरदस्त गोलंदाजी सर्वांनी केली आणि तितकी चांगली फिल्डिंग देखील झाली आणि कमी धावेवरती आज संघ ऑल आऊट झाला. आणि जबरदस्त सामने कालपासून बघायला मिळालेले आहेत. कालचा सेमीफायनल सामना मुर्दा वर्सेस बाइंदर्स काय सामना झाला होता. नक्कीच आजचा मगाशी 2 सामने काय झाले, षटकार मारून दहिसर संघ जिंकला, त्याच्यानंतर षटकार मारून पांजू संघ देखील जिंकला. मात्र आज जबरदस्त सामने प्रेक्षकांना बघायला मिळाले आहेत. प्रशांत म्हात्रे नंबर 4चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हे दोन्ही बॅटर नवीन आहेत, नरेश म्हात्रे, प्रशांत म्हात्रे. सुरेख अप्रतिम अप्रतिम जबरदस्त. आणि नक्कीच खासियत, ही खासियत काय आहे धर्मेंद्र कोळी दाखवत आहेत. वेगवान चेंडू अगदी पायाच्या मधोमध चेंडू टाकतोय आणि दुसरा आहे ते चेंडू 2 गडी बाद करतोय मेघनाथ आणि प्रशांत. जबरदस्त जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. मात्र एवढ्या उन्हामध्ये डोकं शांत ठेवून गोलंदाजी करणं ही मोठी गोष्ट आहे. धर्मेंद्र तेच करतोय. मात्र मला विकेट घ्यायचं, मला गडी बाद करायचं, मला कमी धावांवर अडवायचं आर के संघाला, हे ध्येय उतरलेले आहेत सर्व गोलंदाज मालवणी संघाचे. जबरदस्त गोलंदाजी केली होती. ज्ञानेश्वर यांनी 5 धावातून 1 गडी बाद केला. त्याच्या पाठोपाठ आतापर्यंत 2 चेंडू 2 गडी बाद, ते पण बोल्ड ट्रिपलचेच बाद करतोय. नक्कीच हॅट्रिकला संधी आहे. आपण देऊया धर्मेंद्र कोळी यांना खूप साऱ्या शुभेच्छा हॅट्रिकसाठी. नक्कीच मंचावर रमेश पाटील देखील मॅच बघत आहेत. मात्र काय चाललंय, रमेश पाटील देखील मगाशी भेटले, अगदी वेळेवरती रमेश पाटील आले आणि बघतो आपला सामना सुरू आता वेळ होणार आहे. मात्र 5 मिनिटाचा अवधी आहे. मात्र त्या 5 मिनिटांमध्ये रमेश पाटील आमच्या बरोबर आले, ते स्टेजवरती सामना बघत आहेत. मात्र आज आर के संघाला कमीत कमी 50 ते 55 धावा बनावं लागतील. अजून एकही मोठा फटका आलेला नाही. कुमार मात्रे हॅट्रिकला संधी आहे. लो फुटा चेंडू होता, चांगल्या रीतीने खेळून काढलेला आहे चेंडू होता. मिडून क्षेत्रामध्ये बघायचा, स्ट्रायकरला थ्रो करतोय, 1च धाव मिळेल. झहीरभाई जर थांबा, जरा 5 मिनिटं थांबा. खंबीर पाटीराके मिराडून आलेले आहेत. मात्र राईगाव त्यांचं लहानाचं मोठे झाले. मात्र त्यांचं सत्कार आदर करणं आमचं काम आहे. विनंती करतो झहीरभाई थांबा जरा.
स्ट्राईक वरती नरेश मात्रे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू खेळून काढतोय मिलिंद को वैते थोडीशी चूक करतो मात्र कॉलबॅक करतो थांब म्हणून. नक्कीच आज जबरदस्त मालवणी कोलीवाडा आज आपल्या बरोबर जाळच घेऊन आले आहेत गोलंदाजीचं. त्या जाळ्यामध्ये बरोबर आरकेस हे जे गडी बाद झालेले आहेत फसलेले आहेत जबरदस्त. नक्कीच सतत संपलेले आहेत ते. दुसरं धावसंख्या फक्त आणि फक्त 10 गडी बाद 3 आरके मोरा वर्सेस मालवणी कोलीवाडा. नक्कीच आपण सत्कारकडे वळूया. झहीर भाई खंबीर पाटील आहेत जैन बॉन्ड राई संघाचे आजीमध्ये जैन बॉन्ड संघाचे असं म्हटलं हरकत नाही आहे. त्यांच्याकडे विशेष सन्मान आपल्या जेम्स बॉन्ड माजी संघाच्या वतीने नितीन पाटील आणि नितेश पाटील. धन्यवाद जहीर भाई आणि त्यांचे मित्र. हे असं असू द्या. नक्कीच संजय भंडारी येतो नंबर 3चा गोलंदाज. आणि संजय भंडारी म्हणलं तर कुठलीही गोलंदाजी कधी कुठल्याही मैदानात कुठल्या बॅटर समोर चांगली गोलंदाजी करतो. मात्र इथे आरकेच्या अपोजिट राईच्या मैदानात तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. कित्येक वर्ष सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय संजय भंडारी उर्फ शिवा. नक्कीच गावाचा मुख्य रस्ता असल्या कारणास्तव दिवसभर गाड्या सुरू असतील प्रेक्षक पाहुणे सुरू असतील. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू ब्लँक स्ट्रोक खेळला होता लेग ब्रेक चेंडू आणि चेंडूने बॅटचा संपर्क येत होता. नरेश मात्रे जागेवर खेळण्याचा प्रयत्न मात्र हा चेंडू लागलाच होता. नक्कीच गाडी प्लीज सामना सुरू आहे प्लीज. पाहुणे असतील ते काय जरा विचारा बघा जरा प्लीज जरा गाडी बाहेर गेल्यानंतर विचारा काय असेल ते. गाडी का कॅब बोलाय तो कोणी गाडी बुकिंग केले का? थोडा सामना थांबतोय मात्र दिवसभर गाड्या सुरू असतील. मात्र मगाशी एक पांडू जेव्हा फिल्डिंग करत असताना त्याचा झेल गेला एक बाईक मध्ये आली आणि दोघांच्या मध्ये लँडिंग झाला आणि चौकार गेला. शिवा नरेश साठी यस तयार नव्हते. यस अंपायर डेट चेंडू आहे. हा चेंडू मोजला जाणार नाही. थांबले नरेश मात्रे. मात्र नक्कीच काहीसं वेगळं करण्याचा विचार होता नरेशांच्या डोक्यामध्ये. येणारा चेंडू कसा असेल. जबरदस्त खेळपट्टी बनवण्याचं काम नितेश गजानन पाटील आणि सर्व खेळाडूंनी केलेले आहे. आणि नक्कीच चांगला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत बाबूबाई रवींद्र पाटील बाबू शेठ तिथेच फिल्डिंग लावण्याचं काम मालवणी संघाने केलेलं आहे. मात्र तिथे धावा अडवण्याचं काम करतं. एकच धाव तिथे तिथे मोजली जाईल. चांगली फिल्डिंग चांगली फेकी आणि तितकीच चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत आरके संघाचे आणि धाव संघ लक्ष दिलं फक्त आणि फक्त 11. सुरेख अप्रतिम चेंडू अप्रतिम फटका आहे. मात्र हा फटका किती धावांचा मिलिंद तिथे आहेत. चांगली फिल्डिंग चांगली फेकी मिलिंदच्या माध्यमातून. आतापर्यंत भरपूर चेंडू संपलेले आहेत. अजूनही मोठा फटका आलेला नाही आहेत. त्याची वाट बघतात सर्व प्रेक्षक. मात्र चांगला फटका आहे तो जास्त धावा मिळणार नाही. चेंडू जातो डी झोन मध्ये मिळतील 2 धावा. 2 धावांचा फटका असेल मात्र धावा येणं गरजेचं आहे. 1-1 2-2 धावा चालतील मात्र धावा येणं गरजेचं आहे आरके संघासाठी. नक्कीच मात्र अंतिम षटकामध्ये अंतिम चेंडूवरती किती धावेवर थांबेल आरके संघ. हा चेंडू मोठा हवेमध्ये बघायचा. हा फटका काय असेल. रुपेश आहेत आणि तिथे अप्रतिम सुंदर झेल रुपेश यांच्या माध्यमातून. आणखीन एक गडी बाद रुपेश कोळी आहेत. सुंदर अप्रतिम झेल आणखीन एक हादरावस्तो आरके संघाला. चौथा इथे गडी बाद होतोय. कुमार मात्राला नरेश मात्राला परतावं लागेल.
आरके संघाचे इथे काय होता, इथे पार्टनरशिप होत नाही आहे. धावा सुरू आहेत, एक एक दोन दोन धावा सुरू आहेत, मात्र मोठे फटके अजून आलेले नाहीत. आणि त्या मधल्या वेळामध्ये गडी देखील बाद झालेले आहेत. विकेटचा सिलसिला सुरू आहे. धावा येत चाललेल्या आहेत, एक एक दोन दोन धावा. धाव संख्या झाल्या त्या 14, गडी बाद 4. पहिल्या हाफमधून अंतिम सामना बघतो आपण, मालवणी वर्सेस आरके मोरवा. सर्व प्रेक्षकांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आरके जेम्स बॉन्ड राईमध्ये. हेमंत येतोय, चेंडू आतमध्ये आलेला बघायचं किती धावांचा फटका असेल. हेमंत राऊत बघा काय होल्ड देतो बघा, जबरदस्त. संतोष कोळी, प्रिन्स स्पोर्ट्सचे मालक, मालवणी कोलीवाडा. मात्र शतक संपले आहेत ते. तिसरं पीच पाणी घेऊन जा. आणि बघा ज्ञानेश्वर 5 धावा देऊन 1 गडी बाद, धर्मेंद्र 5 धावा देऊन 2 गडी बाद, आणि संजय 5 धावा देऊन 1 गडी बाद. जबरदस्त 5 5 5. नक्कीच आज पंजाब फायनलला असं म्हटलं हरकत नाही आहे. आणि धावा देखील बघा 15 आहेत. मी मगाशी काय बोललो, 5 5 5 आणि धाव संख्या 15. जे खेळाडू आहेत त्यांनी लावा. धाव संख्या झालेल्या 15, गडी बाद 4, सतत संपलेले आहेत 3. 18 चेंडू मध्ये 15 धावा थांबवण्याचं काम जबरदस्त होते. ज्ञानेश्वर, धर्मेंद्र आणि संजय यांच्या माध्यमातून. नंबर 4चा गोलंदाज मिथुन कोळी, एक उंच खेळाडू आहे. नक्कीच मिथुन हा जबरदस्त गोलंदाजी करतो. मात्र संतोषला संधी का देत नाही संतोष कोळी यांना. सुरेख चेंडू खेळतो. चेंडू पॉइंट मध्ये तिथे आहेत ज्ञानेश्वर कोळी. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी ज्ञानेश्वर यांची. चौथं शतक मार्गात असताना जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त जे दिशा आणि टप्प्यावर लाईन चांगली ठेवलेली आहे गोलंदाजाने. मिथून येतोय. कुमार म्हात्रे, सुरेख फटका बघायचा. फटका प्रॉमिसिंग नाहीये, मात्र चांगला प्रयत्न. आणि चेंडू रुपेश अडवतोय. 2 धाव मिळतील. प्रमोद कोळीने चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. थोडे कमी पडले प्रमोद कोळी, मात्र नक्कीच हा झेल झाला असता. नक्कीच हेमंतला सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू 3 षटकार जर मारले, नक्कीच कट्टा ग्रुप मोरवा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये देण्याचं काम ते करतील. 1000 रुपये कमवा. 3 चेंडू 3 षटकार मारा हेमंत आणि विनोद भगत यांच्याकडून 1000 रुपये. फटका तितका प्रमोशन नाहीये. प्रमोद कोहली आहेत. आणि आज सुंदर झेल. आणखीन एक गडी बाद आरके संघाचा. मग थोडे कमी पडले, मात्र हा आत्ता मी सोडणार नाही आहे. मात्र आता मला हा झेल घ्यायचा आहे. आणि सुंदर अप्रतिम झेल टिपतोय. मोठा गडी बांधतोय. कुमारला परतावं लागेल. आणि त्याची जागी नवीन बॅटर चेतन पाटील. भरपूर प्रेक्षकात मोरवा गावातील सर्व ग्रुप देखील आले आहेत. कट्टा ग्रुप आलेले आहेत. न्यू गोल्डन आलेले आहेत. न्यू गोल्डन आले, त्यांचं देखील स्वागत आहे. कट्टा ग्रुपचं देखील स्वागत आहे. खालीवली मित्रमंडळ त्यांचं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच आपला संघ जास्त धावा बनवू शकत नाही. कमी धावा देऊन जास्त गडीबाज झालेले आहेत. थोडे नाराज झालेले प्रेक्षक आणि देखील मंचावर सर्व मान्यवर देखील उपस्थित आहेत. ते देखील सामने बघतात. मात्र आरके संघ, जो आरके संघ 70 75 80 धावा बनवणारा संघ, आज संघाला काय झाले याचं मुख्य कारण चांगली गोलंदाजी मालवणी संघाची. चेतन पाटील न्यू बॅटर. सुरेख चेंडू
नटराज टॉयलने फटका खेळला, कार्पेट ड्राय खेळतोय आणि सुरेख फिल्डिंग, सुरेख फेकी रुपेश कोळी यांची. नक्कीच हेमंत स्ट्राईकवर आले, नक्कीच कट्टा ग्रुपची आम्हाला आठवण आली. 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर 1000 रुपये. विनोद भगवत यांच्याकडून 1000 रुपये. कार्पेट ड्राय खेळतोय, चेंडू प्रॉमिसिंग चांगला होता, माझा चांगला प्रयत्न देखील होता. पुन्हा एकदा चेंडूपर्यंत मिलिंद कोळी. 4 चप्पल शतरक्षक लावलेले आहेत. संतोष कोळी, मिलिंद कोळी, रुपेश कोळी आणि प्रमोद कोळी. बघा काय फिलिंग लावलेली आहे. हा चेंडू काय असेल, जास्त जास्त टर्न होतोय, पिचच्या अगदी बाहेर जातोय. वाईट साईडचे अवांतर चेंडू, अवांतर 10 मिळते आरके संघाला. मात्र मोठे फटक्यांची गरज आहे आरके संघाला. मात्र आतापर्यंत पुन्हा एकदा सेम चेंडू त्याच ठिकाणी पडतो, त्याच ठिकाणी बाहेर जातोय. लागोपाठ 2 चेंडू वाईट आलेले आहेत. हा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता चेतन यांचा. किती धावांचा फटका असेल संतोष कोळी आहेत बघायचं याचा. कोण हारता कोण जिंकतं. मात्र तिथे सुरक्षित क्रिकेटमध्ये पोहोचलेले चेतन पाटील डेंजर झोनमध्ये होते. मात्र ही कंप्लीट 2 धाव झालेत. बघता बघता 2 धाव पूर्ण झालेत आणि हा 2 धावांनी संघ पोहोचतो. आरके संघ 24 या धावेवरती. सतत संपलेल्या 4 मात्र 24 चेंडूमध्ये 24 धावा केले आरके संघाने. नंबरचा 5चा गोलंदाज मिलिंद वैती. आतापर्यंत 24 चेंडूमध्ये 24 धावा केले आरके संघाने. मात्र ह्या अंतिम षटकामध्ये, अंतिम ओव्हरमध्ये कमीत कमी 20 धावा आल्या पाहिजेत. तर नक्कीच ते टार्गेट घेतलेले आहेत माइंड सेटमध्ये आरके संघाने. त्या धावापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मात्र 3 चेंडू 3 षटकार मारा, 1000 रुपये कमवा, 2000 रुपये कमवा. हेमंत राऊत यांना कट्टा ग्रुप. सुरेख चेंडू अपील करतोय, मात्र इथे गडी बाद. थोडे पुढे आले चप्पल शतरक्षक आहेत हरेश्वर पाटील. जबरदस्त यष्टीरक्षक चप्पल आहेत आणि थोडे पुढे आल्यानंतर जबरदस्त यष्टी उद्ध्वस्त केला. अपील करतोय आणि एक बाद घोषित करतात जितेंद्र पाटील पंच. भाव देखील वाढला होता. 3 षटकारला 3000 रुपये आले होते. मात्र लगेच गडी बाद झाला. धन्यवाद जहीर भाई. ओके ओके, तुम्हाला फोन करतो मी. नक्कीच बघा, हाऱ्या जेव्हा उतरला मैदानामध्ये कट्टा ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि 99 बॅच यांच्याकडून 1000 रुपये. बघा काय रक्कम लावण्याचं काम. 2000 रुपये कमवा. 3 चेंडू 3 षटकार मारा हऱ्या. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत आणि संघाला देखील चांगली धावांची तर गरज आहे. नक्कीच बघा इथं संधी आहे हरेशाना. हा चेंडू खाली राहतोय. बॅट अगोदर चेंडू निघून जातोय. अगोदर स्ट्रोक खेळला होता. डॉट चेंडू होतोय मिलिंद वैती यांच्या माध्यमातून आणि जबरदस्त एक्स्ट्रीरक्षक हरेश्वर पाटील यांचा. सुरेख चेंडू, सुरेख फटका. भाऊ बाय बघायचा किती धावांचा फटका असेल. 2 धावा मिळते. 2 धावा. थांबायचं लगेच. चेंडू लागल्यानंतर लगेच थांबायचं बॅटरने. जिकडे तिकडे डिक्लेअर आहे तिथे पंचांना विचारून आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आणि 2 जर षटकार मारले तर 99 बॅच 500 रुपये. कट्टा ग्रुप यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये, 1000 रुपये.
चांगला प्रयत्न सुरू आहे हरेश यांचा बघायचा पुन्हा एकदा अपील मिस्टर हरेश्वर पाटील यांची. गडी बाद का? यस, 2 स्टंपिंग हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून 2 गडी बाद. मात्र परतावं लागेल हरेश पाटीलांना. मात्र हरेशची विकेट हरेशने घेतली. मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मीदास माछी. नक्कीच लक्ष्मीदास जसं वय वाढत चाललं तसं जवनवत चाललंय. सात गडी बाद झालेत आरके संघाचे. आरके मोरवा वर्सेस मालवणी कोलीवाडा. नवीन बॅटर लक्ष्मीदास माची. 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र येणाऱ्या 2 चेंडू कमीत कमी धावा देण्याचं काम मिलिंद वैती करतील आणि जास्त धावा करण्याचा प्रयत्न तर नक्कीच आरके संघाचे. प्लीज टॉससाठी यायचं आहे. दैसर आणि राई. सुरेख चेंडू सुरेख फटका खेळला जातो मात्र जास्त मोठा फटका नाही आहे. मिळतील या चेंडूवरती एकच धाव फक्त आणि फक्त लेग बाय त्याच्या रूपाने धाव आलेली आहे. मात्र आरके संघ आज कमी पडतोय बॅटिंगमध्ये. भरपूर अपेक्षा होती सर्व प्रेक्षकांची. ते सर्व समोर प्रेक्षक आले जास्त आरके मोरागावचे सर्व प्रेक्षक आहेत. थोडे नाराज झाले आहेत आपली टीमची अशी अवस्था बघून. कमीत कमी धावा आपल्या संघासमोर बनवलेल्या आहेत. नक्कीच इथे काय घडतं काय बिघडतं. अंतिम चेंडू होता मात्र बाद घेतलेला नाहीये. अंतिम चेंडूची वॉर्निंग नसते. मात्र अंतिम चेंडूत किती धावांचा फटका असेल बघायचा आहे. दोन्ही बॅटर धावतात. कार्पेट रायफल संतोष कोळी चेंडू उचलून थोडीशी मिसफील्ड होताना दिसते. मात्र या चेंडूवरती आलेल्या त्या 2 धाव आणि तिसरी धाव करताना चेतना धावच्या रूपाने बाद होते. या मोजल्या जातील धावा 2 धावा मधल्या जातील आणि एकूणच धावा झालेल्या त्या 2 धावेने 29 धावा झालेल्या आहेत आणि 30 चेंडूमध्ये 30 धावांचं आव्हान मालवणी कोळीवाडा समोर ठेवलेलं आहे. प्लीज टॉससाठी या गावदेवी दैसर. प्लीज कॅप्टन. गावदेव दैसर कॅप्टन. जेम्स बॉन्ड राईट कॅप्टन. प्लीज सूचना असेल पोलीस सर्व्हिस सामने 4 ओव्हरच्या असतील. धन्यवाद अजय नलावडे. धन्यवाद. नेक्स्ट मॅच जेम्स बॉन्ड राई वर्सेस गावदेवी दैसर आणि दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच 29 धावा बनवलेल्या आहेत आरके संघाने आणि 30 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये मालवणी संघासमोर ठेवलेलं आहे. धन्यवाद किरण. धन्यवाद प्रशांत. धन्यवाद चेतन. मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ यांच्या परिवाराकडून 2 दिवस यूट्यूबची व्यवस्था गुरुदेव गावातील उद्योजक आहेत प्रशांत चेतन आणि किरण मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून 2 दिवस यूट्यूबची व्यवस्था आणि जी यूट्यूब चालू करण्याचं माध्यमातून मनोज राऊत राम यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा 2 दिवस फ्री असेल. आणि नक्कीच बेस्ट बॅट्समन बेस्ट गोलंदाज बेस्ट फिल्डर बेस्ट कॅच आणि मॅन ऑफ द सिरीज शिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपती गिरनारचे विवेक प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे. प्लीज दैसर चाले का? वेलकम वेलकम.
मिलिंद पाटील वेलकम. फिल्डर बदललेले आहेत. एक बदलला दहसर संघामध्ये. राई संघ आपल्यामध्ये बदल आहे का? ओके आहे. मिलिंद भाऊ जरा बसून घ्या. जयेश माची दमन याचकडून गोलंदाज फलंदाज यांना रेबनचे गॉगल जबरदस्त गॉगल आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देण्याचं काम केलेलं आहे. आणि जे ट्रॉफी आहेत बाहुबली कप आपण बघतोय. स्वर्गीय भरत मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ कमलेश भरत पाटील आणि पाटील परिवाराच्याकडून हे सर्व ट्रॉफ्या. आणि नक्कीच जे सर्व सन्मान चिन्ह आपण बघतोय दीपक गजानन पाटील सर्व सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून देण्याचं काम त्यांच्या परिवाराकडून धन्यवाद. नक्कीच ज्यांच्या वतीने आपले विजय म्हात्रे साहेबांना विनंती करतो. मीरा भाईंदर महापालिकेत वरिष्ठ अधिकारी आहेत आणि स्वर्गीय संगीता विजय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ म्हात्रे कुटुंबांकडून आपल्या या टुर्नामेंटसाठी या मॅचसाठी त्यांच्याकडून तांदूळ आलेले आहेत. धन्यवाद विजयदा आणि दोन्ही संघांना. आणि दरवर्षीप्रमाणेच प्लीज खाली या टॉस बॉक्समध्ये जा. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 30 धावा उतरलेत मालवणी संघ. बघायचं काय करतील आरकेचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक काय करतील. आणि नक्कीच टार्गेट जरी टोकडं असलं मात्र आरकेची गोलंदाजी देखील चांगली आहे. टॉस बॉक्समध्ये बघायचं आहे विजय म्हात्रे समाजसेवक आणि वरिष्ठ अधिकारी आहेत मीरा भाईंदर महापालिकेमध्ये दानशूर व्यक्ती आहेत आणि आई धारावी ट्रस्ट सदस्य आहेत. कोण टॉस जिंकतं टॉस का बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन मिलिंद पाटील राकेश पाटील. दहिसर संघ टॉस जिंकतोय. सामना 4 ओव्हरचा असेल मिलिंद भाऊ आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फिल्डिंग घेतलेली आहे दहिसर संघाने आणि राई संघाची बॅटिंग आलेली आहे. सुरेख चेंडू सुरेख फटका स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. बाबूबाई समोर पहिला चेंडू फेस करतील. लक्ष्मीदास माछी यांचा पहिल्या चेंडूवरती श्रीगणेश स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. 30 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच गावात देखील असे नमुने आहेत असे पाहिजेत तसे मजा येणार नाही. धर्मेंद्र कोळी लो फुलटा चेंडू आता बघायचा. हरेश इथे आहेत मात्र चांगली धावा अडवण्याचं काम हरेश करतोय. या फटक्यावर प्लीज जैन संघाचे पाठीराखे संतोष ठाकूर साहेब कॉन्ट्रॅक्टर मीरा भाईंदर महापालिकेचे प्लीज मंचावर यायचं आहे. दोनचा फटकाल्यानंतर पुन्हा सज्ज धर्मेंद्र कोळी चेंडू जातो मागच्या दिशेमध्ये बघायचं. तिथे हेमंत राऊत आहेत. एकच धाव मिळेल चेंडू आडली जातोय मात्र एकच धाव समाधान. पुन्हा एकदा बाबूबा स्ट्राईक वरती. सुरेख अप्रतिम फटका आहे तर बघायचं. कुमार मात्र चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत एकच धाव मिळेल. लक्ष्मीदास 30 चेंडू मध्ये 30 धावा उतरल्यात मालवणी संघ. जास्त धाव बनवलेले नाहीत आरके संघाने. सुंदर फटका असेल जास्त धाव मिळणार नाही. बघायचं चेंडू आडला जातो की नाही आहे. चेंडू अडवण्याचं काम हरेश करतोय मात्र या फटक्यावर एकच धाव मिळेल.
लक्ष्मीदास नंबर 1चा गोलंदाज आर के संघातील. सुरेख चेंडू सुरेख फटका. नरेश मात्रे आहेत, मात्र आज नरेश मात्रे एस्टनच्या मागे नाही आहेत, अगदी कव्हर्समध्ये आहेत, एस्टनच्या मागे आहेत. मात्र सतत संपलेले पहिलं धाव संख्या झालेली आहे 7, बिनबाद 7. 24 चेंडू आणि 23 धावांची ते गरज आहे आणि संत गतीने सामना सुरू आहे. मात्र धावा जरी टोकड्या असल्या मात्र काहीसा टीम मीटिंग प्लॅन सुरू आहे आर के संघाचा. मात्र घडी जरी बाद झाला नाही चालेल, मात्र आपल्याला डॉट चेंडू टाकायचे आहेत. जितके डॉट चेंडू जातील तितकं आपल्याला अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत सामना न्यायचा आहे. रवींद्र पाटील, बाबूभाई, बाबू शेठ स्ट्रायकर फलंदाज असतात गेले कित्येक वर्षापासून मालवण संघाचे आणि जास्तीत जास्त वर्ष कर्नर पद त्यांनी आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली होती. लकी कॅप्टन असं म्हटलं हरकत नाही आहे बाबूभाई. नितेश वेगवान गोलंदाज मलिंगा. धाव संख्या 7 झालेली आहे. सुरेख अप्रतिम चेंडू पडल्याने चेंडू खाली राहतोय. चेंडू खाली राहतो पडल्यानंतर चेंडू वेगवान चेंडू होता. एसटीच्या मागे एसटी रक्षक आपली कामगिरी चांगली बजावतोय. मात्र ह्याच ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देण्याचं काम नक्कीच नितेश करेल. यापूर्वी सामना आई गावदेवी दैसर वर्सेस जेम्स बॉन्ड राई. सामना 4 शतकांचा असेल. दैसर संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. सुरेख चेंडू चेंडू आतला चेंडू होता बघायचं ते कोणाला परतावं लागेल. मात्र इथे धावबाद झालेले आहेत. ते गुणेश बाद केलंय का? बाद झालेले आहेत. मात्र बाहुबा आयला परतावा यस एकच एक धाव मोजली जाईल. बाद घेतलेले नाही आहेत. अगदी क्रीजच्या आतमध्ये पोहोचल्यानंतर चेंडू लावतोय. मंजर सर माजी खेळाडू आहेत. रमेश पाटील, विजय म्हात्रे, अजय पाटील, रजनीकांत म्हात्रे सर माजी खेळाडू उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर भरत राऊत काय डाय मारले होती पांजोगावात, अजून हाताला इजा आहे त्यांच्या. राजू पंडित जे आलेले आहेत, ज्येष्ठ समालोचक, वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. तुम्हीच नक्कीच आमंत्रण करूया भरत राऊतांना आणि राजू पंडित साहेबांना. थँक्यू उमू, धन्यवाद. राई गावाचा सर्वात गोड आवाज आपण ऐकत होतात हेमप्रकाश पाटील आणि त्यांचा नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय. 30 चेंडू 30 धावांची गरज आहे. मी तर म्हणेल फाईट करण्यासाठी एक योग्य धावसंख्या आहे. भले संघ मालवणी असला तरी देखील ती ताकद मी म्हणेल गोलंदाजीची आर के मोरवा टीममध्ये आहे. मंगेश पाटीलचं नाव घेईल, नरेश म्हात्रे यांचं मी नाव घेईल, त्यानंतर म्हणायचं गेलं तर हरीशचं मी नाव घेईल. कुमार देखील एक ऑप्शन त्यांच्याकडे आहे. याच्यामुळे या गोलंदाजीच्या जोरावर 30 धावा डिफेन्स करण्याची ताकद आर के मोरवा या टीमजवळ आहे. लक्षात ठेवा, हे मैदान आर के या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं ना, जो आपण तो काळ आठवतोय 1989चा तो काळ, ज्यावेळेस या ठिकाणी 40+ क्रिकेटचा उगम झाला होता. त्या 1 मे 1989चा चॅम्पियन होता आर के मोरवा. त्या आठवणी आहेत बघा. राजू पंडित सर देखील म्हणतात यस ओके बरोबर आहे. शॉर्ट बॉल आहे यावेळेस. हा हुकचा फटका, चेंडू निघून जातोय तो म्हणजेच डी झोन मध्ये. हरेश पाटील हे सीझन आणि या सीझनचा जर विचार केला आपण तर नक्कीच या सीझन मध्ये चांगले बॅटिंग केले या खेळाडूंना.
खरंच गणेश पाटील कोण विसरणार त्या खेळाडूला. मी नेहमीच कारण मला बऱ्याचदा काही काही विचारले की 40+ क्रिकेटमध्ये तुझा सर्वात आवडता खेळाडू कोण, तर राजू पंडित सर मी बऱ्याचदा 2 नावं नक्कीच, एक दत्ता रिचर्ड आणि त्यानंतर गणेश पाटील, कारण त्याची खेळ मी डोळ्यांनी पाहिलंय. गणेश पाटील तर 1 मॅन आर्मी, एक तर त्यांची उंची जबरदस्त होती, दत्ता रिचर्ड सरांची देखील उंची जबरदस्त होती आणि काय ते अगदी स्टँड अँड डिलिव्हर फटके, सगळे काय जे फटके त्यांचे स्टँड अँड डिलिव्हर असायचे. बघा 2 चेंडू 2 षटकार असताना मॅच विन केली होती दत्ता रिचर्ड सरांना. ते आठवणी आहेत सगळ्या मित्रांनो, कारण त्या खेळाडूंचा मी खेळ पाहिलाय. गोलंदाज तयार, समोर आहेत धर्मेंद्र कोळी, शॉट बॉल होता यावेळेस देखील उगचा फटका आहे. मिस्टर स्टोक खेळला गेलाय, चेंडू हवेत होता, प्रशांत मात्र चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने जात आहेत, मात्र फील्ड होईपर्यंत 2 धावा इथे आरामात कंप्लीट केल्या गेल्यात. एक तोकडं आव्हान आहे. ही जी बॅटिंग व्हायला हवी होती, कारण या मैदानाचा जर आपण विचार केल्यानंतर एक बऱ्याचशा टीमचा एक अंदाज आहे की 50 धावा कुठेतरी समाधानकारक धावसंख्या आपण म्हणू शकतो या मैदानावर. म्हणजे लढण्यासाठी 50 धावा हव्या आहेत प्रत्येक टीम जवळ, मग ती 4 ओव्हरची मॅच असू द्या किंवा 5 ओव्हरची मॅच असू द्या. आता तर मात्र पुढची मॅचचा आपण विचार केला तर पुढची मॅच जर आपण पाहिलं तर राईस संघाला बॅटिंग आहे, राईस संघाला पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करायची आहे. त्याच्यामुळे काय टार्गेट सेट केले जाईल राईस संघाकडून हे देखील पाहायला मिळणार आहे. आमचे संतोष कोळी बघा माझ्याकडे बघतायत, प्रिन्स प्रोप्रायटर आहेत गारमेंटचे, ते देखील एक चांगले कॉमेंटेटर आहेत. या व्यक्तीच्या विषयी म्हणायचं गेलं तर मालवणीचं मैदान दर रविवारी तुम्हाला कधीही रिकामी मिळणार नाही आहे. कुठल्या ना कुठल्या समाजाची मॅच ही व्यक्ती तिथे ऑर्गनाईज करतो, मग गुजराती समाज असू द्या, जैन समाज असू द्या, आज कुठले आहे काठीवाडी समाज 7 तारखेला मॅच आहे. हा व्यक्ती अगदी एकदम व्यसनी आहे, क्रिकेटचा व्यसनी मी तर म्हणेल संतोष कोळीच्या विषयी म्हणायचं गेलं तर. धावा झाल्यात त्या 14, 18 चेंडूत 16 धावा, गुलदस्त्यात विकेट काढावे लागतील आर.के. मोर्मा मालवणी या टीमच्या, तर ही मॅच तुमच्या बाजूनं, अन्यथा शक्य नाही. सर्वात लो टोटल मॅच, कारण या स्पर्धेच्या विषयी म्हणायचं गेलं तर आपण मगाशी पाहिलं तर वाघवेळ संघ 37 धावसंख्येवर थांबला गेला आणि इथे मात्र हा संघ आर.के. मोर्मा 29 धावसंख्येवर थांबला गेला होता. खरोखरच ह्या मैदानावर असं म्हणतात की कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे. षटकार चौकार 50च्या पलीकडे धावसंख्या आपण प्रत्येक टीमची पाहिले या मैदानावर. प्रत्येक ग्राउंडचा एक रेकॉर्ड आहे. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, हरेच चेंडूच्या खाली आहे, कॅच ड्रॉप. इथे आर.के. समोर विकेट शिवाय पर्याय नाहीये, एकमेव पर्याय आर.के. जवळ आहे तो विकेट. जास्तीत जास्त विकेट आर.के. संघाला काढावे लागतील मालवणी संघाच्या. इथे त्या विकेटची संधी निर्माण झाली होती, मात्र त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केलं हरेशनं. कदाचित सूर्याची किरण डोळ्यासमोर आले ते म्हणतायत. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका आहे, हवेत खेळला गेला, मात्र सेफमध्ये चेंडू लँड होईल. मिड विकेट डीप मधून मेघनाथ आला होता वेगानं आणि थ्रो बघा, स्ट्राईक एंडला थ्रो, रॉंग एंडला थ्रो, मी तर म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो द्यायला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी चुकी होताना 2 धावा इथे देखील मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे 19. 15 चेंडूंचा खेळ आहे आणि 15 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 11. आणि जेवण अतिशय चविष्ट आहे. जे आचार्य आहेत ज्यांनी जेवण बनवले त्यांचं खरोखरच मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे काय ते चहा, आळ्याचा चहा. खरोखरच राजू सर चहा पिल्यावर म्हणजे एक कॉमेंटेटर खुश होईल हा चहा पिऊन. एक धाव इथे मिळेल. धावा झाल्या त्या 20. राजू पंडित सर ज्यांनी अगदी जवळून 40+ क्रिकेट पाहिलं, की मी ज्यावेळेस कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी राजू सर आलो होतो त्यावेळेस मी म्हटलं होतं, उद्घाटन सोहळा सुरू होता, की ज्यावेळेस 40+ क्रिकेट सुरू झालं त्यावेळेस तुम्ही होते, तुमच्या नावाचा मी उल्लेख केला होता. त्यानंतर डॉक्टर भोईरांचा मी उल्लेख केला होता. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मी अशोक पाटील मुर्ध्याचे त्यांचा मी उल्लेख केला होता आणि बालसुब्रमण्यम अय्यर यांचा मी उल्लेख केला होता. ज्यांनी मधुकरजी म्हात्रे यांचा देखील उल्लेख केला होता, ज्यांनी कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता फक्त श्रीफळवर ती कॉमेंट्री केली होती. 11 वर्षे ते देखील लक्षात ठेवा. आताचे मात्र कॉमेंटेटरचं काय आहे माहिती आहे का पंडित सर,
इतकी वर्ष कॉमेंट्री केले, इतके पैसे दे तर मी कॉमेंट्रीला येईल. मी सुप्रीमो केले, मला इतके पैसे दे तर मी कॉमेंट्री येईल. मी रतनबुवा केले, माझा थोडंसा स्टँडर्ड वाढलंय, त्याच्यामुळे मला इतके पैसे दे तर मी कॉमेंट्रीला येईल. मात्र काही कॉमेंटेटर मी सरळ भाषेत बोलतोय, हे विसरलेत की ज्या भूमीने आपल्याला जन्म दिला त्या भूमीमध्ये कधी पैशाचा विचार करायचा नसतो. कारण पक्षाला कितीही उडता आलं ना राजू सर, तरी मात्र पक्षाने हे विसरायचं नाही की आपल्याला ऊब देणारं ते घरटं होतं. त्या घरट्यानं आपल्याला ऊब दिली नसती तर आपण आज या आकाशामध्ये भरारी घेऊ शकलो नसतो. हॅलो हॅलो. बरं, तर एक गोष्ट असते की ज्या समाजामध्ये आपण जन्माला येतो त्या समाजाचं ऋण देखील आपल्यावरती असतं. ते ऋण देखील आपल्याला कुठे ना कुठेतरी या ना त्या मार्गानं फेडावं लागतं. त्या दृष्टीने हे सगळं आम्ही इथे केलेलं होतं. आणि विनोदजी म्हात्रे यांचं मला एक कौतुक करावं असं वाटतं की या माणसाने 11 वर्ष स्पर्धा भरवली, या स्पर्धेची संकल्पना आणली, पण कधीही कोणाचे जवळ मानधन त्यांनी मागितलं नाही किंवा डोनेशन तर अजिबात नाही. स्वतःहून कोणी द्यायला आलं मात्र हे तुम्ही करता, हे मी देतो, हे घ्या, तेव्हा त्यांनी त्या हातामध्ये घेतलेलं आहे. दरम्यान थांब, रिटायर झालास तू? एक बॉल काउंट आहे ना? बाबूभाई स्ट्राईकला होता, बाबूभाई 50चा आहे, त्याच्यामुळे तुझा एक चेंडू काउंट होईल. नक्कीच ती जिद्द होती, कारण म्हात्रे साहेबांच्या वतीनं ते ऐकले मी की त्यावेळी बकरे आणायचे, ते बुजायचे, या सगळ्या गोष्टी त्यावेळी केल्या जायच्या. तुम्ही राजू सर त्याच्यापासून लांब होते, मला माहित आहे. टार्गेट झालं आहे ते म्हणजेच 21 धावांची गरज आहे. कुमार येते गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटची एज, बॅटला चाटून चेंडू निघून ते फ्लाइंग स्लिप्स रिझन मध्ये एकदा इथे कंप्लीट केला जातो. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये म्हणायचं गेलं तर मालवणी संघाचा वंडर बॉय तर मी म्हणणार नाही, इतकंच म्हणेल की मालवणी संघाचा सुपरमॅन हा मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आलाय. मिस्टर प्रमोद कोळी, ग्रेट प्लेअर. खरोखरच चॅलेंज, जवळपास एक मोठं चॅलेंज प्रमोद कोळी समोर होतो. 2 चेंडू आणि राजू सर जवळपास 12 धावांची गरज कंपल्सरी मालवणी टीमला होती. आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून 2 षटकार अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. तोच प्रमोद कोळी स्ट्राईक एंडवर. म्हणायचं गेलं तर छोटा पॅकेज बडा धमाका ही खास ओळख आहे प्रमोद कोळी यांची. कुमार पुन्हा एकदा तयार. पॉटॉमेंटचा वापर करत चेंडूला ऑन साईडला टर्न केलं गेलं. स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू जातोय. चांगलं शतरक्षण मिड विकेट डीप मधून वेगानं आला होता चेंडूला फील्ड करण्यासाठी मेघना. फक्त सिंगल मिळेल इथे. कुठेतरी आणखीन धावा म्हणजे 10-15 धावा मी म्हणे राजू सर एक्स्ट्रा हव्या होत्या. 9 चेंडू आणि धावा करायच्या त्या म्हणजेच 7. मॅच अगदी रंगत स्थितीमध्ये आहे. बघा मी नेहमीच म्हणतोय, सारे साथी है काम के अपना अपना बस एक मोल. सारे साथी है काम के अपना अपना बस एक मोल, पर जो मुसीबत में काम आहे वो सबसे अनमोल. इथून त्या मुसीबत मधून कोण काढेल, कोण ठरणार अनमोल? कुमार. कुमार करणार कधी गोलंदाजी चांगली की अंतिम षटकापर्यंत ही मॅच जाईल. संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट आणि सेन्सिबल क्रिकेट. आणि नेहमी म्हटलं जातं राजू सर की बदाम खाने से अक्कल नहीं आती, अक्कल आती है ठोकर खाने से. बदाम खाने से कुछ नहीं होता है. मात्र इथे कशा प्रकारे खेळायचं ही पूर्ण कल्पना आलेश्वर पाटला नाही. निश्चित भारत, एक गोष्ट असते की यशस्वी माणसापेक्षा अयशस्वी माणसाला विचारा की तू प्रयत्नांची पराकाष्ठा काय केली होतीस ते. तो मनुष्य नक्कीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करेल. नक्कीच नक्कीच. कारण जसा देश तसा वेश. ज्याप्रमाणे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे मालवणी संघाला, त्याप्रमाणे मालवणी टीमकडून क्रिकेट खेळलं जात आहे. धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 5 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. इथून 2 चेंडू डॉट. एक ॲज अ कॉमेंटेटर म्हणजे मी एक प्रेक्षकांचं जर चांगल्या प्रकारे मनोरंजन व्हायला हवं असेल तर इथून 2 चेंडू डॉट किंवा विकेट्स खूप महत्वपूर्ण होतील. इथे चान्स आहे. 1 चेंडू तर डॉट आलाय, 1 आलाय, आणखीन एखादा चेंडू म्हणजे जेणेकरून मॅच 6 चेंडू 5 अशी जाईल आणि थोडंसं प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होईल. बघा 30ची मॅच मी म्हटलंय की 30ची मॅच जरी असली तरी मात्र आर के मोरवा संघ असा संघ आहे की सहजासहजी हा संघ हार कधी पत्करत नाहीये. असा एकमेव संघ आहे. हे म्हणून नक्की कुठली कॅप आणले या दुसऱ्या मॅच मध्ये खेळण्यासाठी? कुमार समोर धरेश्वर पाटील
क्या बात आहे. मी म्हटलं तर 2 चेंडू डॉट यायला हवे जेणेकरून मॅच ही शिगेला पोहोचेल. आता मात्र मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये धावा करायचे 5. काय मॅच आहे, काय म्हणत राजू सर? नाही, इथे एक गोष्ट म्हणावी लागेल की इथे आमचे यशस्वी संघनायक काय सुरेख शर्ट घातलेला आहे पिंक कलरचं आणि अगदी व्यवस्थित त्यांना चांगलं ते शोभून दिसतंय. त्याप्रमाणे हा क्रिकेटचा सामना देखील शोभलेला आहे आता, की ज्याला क्रिकेटचा सामना म्हणावा तो सामनाच आता झालेला आहे. इथे दोघांची मी म्हणेन अग्निपरीक्षा आहे की एका बदला गोलंदाजाची आहे तर दुसऱ्या बदला फलंदाजाची आहे. एखाद्याची चूक एखाद्या संघाला महाग पडू शकते. काल आपण बघितलं 2 धावा, त्या 2 धावा कशा मुर्द्या संघाला थोड्याशा महाग पडल्या. मात्र त्याबरोबर दुसरी जर चूक होती ती म्हणजेच लाला हा जो फलंदाज नॉन स्ट्राईकला 4-5 चेंडू राहिला तिथे देखील मुर्दा संघाला थोडासा फटका बसला. आता इथे बघायचं आहे तो फायनलची सामना आठवतो तो साऊथ आफ्रिकेविरुद्ध भारत टायटन कपचा, ज्यावेळेला सचिननं शेवटचं षटक टाकलं होतं आणि 5 धावा दिलेल्या नव्हत्या. आता बघायचं इथे कोण काय घडतंय ते. टीम कॅप्टन स्वतः नरेश मात्रे चेंडू हातामध्ये घेतात. हे असं झाले ना राजू पंडित सर की बघा ज्यावेळेस परीक्षेच्या वेळेस आपण परीक्षेला बसलोय आणि पेपर सोडल्यानंतर हाती मार्क्स आलेत की 35 मार्क, जवळपास काटावर पास, अशातला हा सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. दोन्ही संघांचा विचार केला तर डू अँड डाय झालेला आहे, जिंकू किंवा मरू. आपले दिलीप पाटील समालोचक होते ते नेहमी म्हणायचे सामना झालेला आहे जिंकू किंवा मरू. मी इतकंच म्हणेल नरेश मात्रेसाठी की अब तुम्हारे हवाले है ये मॅच नरेश मात्रे जी, तुम्हारे हवाले वतन साथियों. वैसे कहा जाए की अब तुम्हारे हवाले मैच नरेश मात्रे जी. टीम कॅप्टन आहेत. 5 धावा डिफेन्स करायचे तर 5 धावा मालवणी टीमला पूर्ण करायच्या. समोर आहे सुपरमॅन. फटका बसला पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली त्या ठिकाणी. ओ कॅच 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 आणि हा कॅच होणं गरजेचं होतं. हा कॅच जर झाला असता तर कदाचित या मॅचला मजा आली असती. केव्हाय बिलकुल अप्रतिम सामना झाला असता, कारण लागोपाठ 3 चेंडू डॉट आणि त्याचबरोबर फलंदाज बाद. हे आणखीन एक दुग्ध शर्करा योग झाला असता. यस, दुग्ध शर्करा योग. इथे जर म्हणायचं गेलं ना पंडित सर तर ह्या ज्या 30 धावा आहेत ना, या 30 धावा खेळताना थोडासा माइंडसेट वेगळा होता मालवणी संघाचा. इथे 60-70 धावा असताना तर मालवणी संघाने इझिली कंप्लीट केल्या असत्या. 100% मी सांगू इच्छितोय की 50 ते 60 धावा असत्या मालवणी टीम समोर तर अटॅकिंग फलंदाजी मालवणी संघाची दिसली असती. मात्र इथे कुठेतरी थोडंसं वेगळ्या स्ट्रॅटर्जीने खेळण्याचा प्रयत्न मालवणी संघाने केला. इथे गोत्यात थोडंसं आलाय. स्वीप करायचं होतं. अपील मैदानाच्या आतमध्ये केले गेले आहे. काय ते काय मॅच सुरू आहे. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघा 2 चेंडू 2 धावा आले आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 4 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत. ते जवळपास 3 विकेट देखील चेक करूया आपण. आर.के. मोरवाच्या विकेट गेल्या आहेत त्या 8 विकेट आहेत आणि मालवणी टीमच्या विकेट आहेत त्या 2. एक गोष्ट बरं तिथे जाणवते, यांना खऱ्या अर्थानं मास्टर्स म्हणावं लागेल की हा सामना विचार केला तर एकही अजूनपर्यंत मला वाटतं चौकार षटकार आलेलाच नाही आहे. सगळ्या धावा धावून काढलेले आहेत. आखिर में क्या होता है पंडित सर, आखिर में बाप होता है. शेवटी मास्टर्स आहेत आणि त्यांचे मास्टर्स की तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4 चेंडू धावा करायचे 3. प्रमोद कोळी स्ट्राईक एंडवर. त्यावेळेस 8व्या बॅटचा स्ट्रोक खेळला गेलाय. 1 धाव इथे पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न करतोय. प्रमोद डेंजर झोन मध्ये आहे. धोकादायक धाव प्रमोद कोळी यांची सी. आणि इथे मात्र काय घडलंय, इथे काही आवश्यकता नव्हती. सगळं काही सुरळीत सुरू असताना इतकंच म्हणेल की या चहाच्या कपात पडलाय मिठाचा खडा. रनआउटच्या स्वरूपात मिस्टर प्रमोद कोळी बाद. काय इथून मॅचला कलाटणी येईल का? इथून काय पलटवर आर.के. मोरवा टीमच्या वतीने केलं जाईल का? कारण मॅच मध्ये या विकेटनं आलाय ट्विस्ट. एक गोष्ट म्हणावी लागेल की एखादी चूक मगाशी म्हटलं ही आता जी प्रमोद कोळीने चूक केलेली मी म्हणेन 100% ते विकेट फेकलेली आहे. कारण अक्षरशः ज्याला म्हणतात की क्रिकेटच्या परिभाषेत मात्र कोणी गैरसमज करून घेऊ नका, किंवा हा हकनाक बळी झालेला आहे की गरज नव्हती त्यावेळेला स्वतःचा इथे बळी दिलेला आहे त्यांनी. बघा 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. मात्र विकेटच्या बेनिफिटवर मालवणी संघाने 1 धाव जरी केली तरी देखील मालवणी संघ विकेटच्या बेनिफिटवर जिंकू शकतोय. काय मॅच आहे. जरी 30 धावा जरी मी म्हणेल समोर दिल्या असल्या तरी मात्र या 30 धावा बघा कशा प्रकारे पूर्ण करण्यासाठी मालवणी संघाला घाम गाळवा लागतोय मैदानाच्या आतमध्ये.
जर सुरुवातीला आपण म्हटलं की म्हणूनच याला सामना म्हणतात. आणि एक गोष्ट इथे भारत जाणवते की जो पहिल्या चेंडूवरचा झेल आणि आताचा धावबाद हा काय परिणाम झाला असता आणखीन. नक्कीच नक्कीच तो कॅच ट्राय करायला होती प्रशांतनी, त्याने केलेली, प्रशांतनं ती ट्राय केली होती नो डाऊट. मात्र कदाचित तो बॅटर समोर असल्या कारणाचं त्याला तो कॅचचा अंदाज घेता आला नाहीये. बघूया कशा प्रकारे शतरक्षण लावण्यात येत आहे, कारण चेंडू शिल्लक आहे. 2 चला वेळ वाया घालू नका, विनंती करतो, वेळेला महत्त्व द्या. आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा करायचे आणि विकेटच्या बेनिफिटवर जिंकायचं असेल तर 1 धाव मालवणी टीमनं केली तरी देखील मालवणी संघ जिंकू शकतोय. चला प्लीज कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका, आज अंतिम दिवस आहे त्याच्यामुळे वेळ महत्त्वाचा आहे. मात्र अक्षरशः जी लोक कार्यक्रम करत होती ना त्यांनी देखील त्यांचा कार्यक्रम थांबवलाय. सगळ्यांच्या नजर या मॅचच्या दिशेने. 30 धावा. काही प्रेक्षकांनी असं म्हटलं होतं प्रेक्षकांना की ही मॅच मालवणी संघ इझिली जिंकून जाईल, मात्र ही मॅच इतकी शिगेला पोहोचेल अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती. नक्कीच. आणि नेहमीच भारत जर बघितलं तर कमीत कमी धावांचे सामने हे असेच झालेले आहेत. कारण मला एक तो सामना अजूनही माझ्या नजरेसमोर येतो, मॅकडोल खोचिवडा आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव. 22 धावा गोडदेव खोचिवडा संघाला जिंकायला आलेल्या होत्या. 8 षटकांचा तो सामना कर्मवीर भाऊराव पाटील जुचंद्रच्या मैदानामधला. आणि 20 धावांमध्ये खोचिवडा संघ ऑल आउट होतोय. पहिला फलंदाज बाद झाला तेव्हा धावा 13 होत्या आणि शेवटचा बाद होतो तेव्हा धावा 20 झालेल्या होत्या. बापरे बाप, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. या सीझनमध्ये 40+ मास्टर्सच्या या सीझनचा विचार केला तर राजू सर फुलटॉचा मिस्टन स्ट्रोक आहे, मात्र मागे फिल्डर कोणताही त्या ठिकाणी नाहीये. हा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मालवणी संघ विजयी. एक खेळाडू मी म्हणेल आरके संघानं डीपला ठेवायला हवा होता, मागे एखादा खेळाडू ठेवणं गरजेचं होतं. एक चुकी नक्कीच नडली गेली, मात्र जबरदस्त मॅच. जरी संघ आरके मोरा पराभूत झाला तरी मात्र हा विजयी कुठेतरी मालवणी संघाच्या देखील मनाशी लागला असेल की कशा प्रकारे आम्ही या ठिकाणी मॅच जिंकलोय. अभिनंदन मालवणी मास्टर्स. आणि नक्कीच मी कौतुक करतोय आरके मोरवा या टीमचं देखील. काय मॅच. 30 धावा देखील आणि 30 धावा देखील कशा प्रकारे या ठिकाणी थांबवल्या गेल्या होत्या. चला या वळूया लगेचच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर धर्मेंद्र कोळी. काय मॅच झाली, अप्रतिम मॅच. अक्षरशः प्रमोद कोळी यांच्या रनआउटच्या स्वरूपात विकेट पडल्यानंतर मात्र थोडासा डगआउट चिंतेत आला होता मालवणी टीमचा. प्रमोद तुम्ही एक क्या किया असे प्रश्न प्रमोदला अनेकांना विचारले असतील डगआउट मध्ये आल्यानंतर.